म्हणजे आता जोपर्यंत पत्रकारांमध्ये ऐक होत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये ऐक होत नाही. पण ठीक आहे, तो ना ऐक्याचा विषय जो आहे तो आता एक तर माझी प्रामाणिक इच्छा भावना व्यक्त केलेली आहे. त्यांच्यावर काही चर्चा माझी डायरेक्ट झालेली असं नाही, पण माझं मन मी अनेक वेळेला मोकळं केलेलं आहे. आणि आम्ही एकत्र आलो तर आमची ताकद मोठी उभी राहू शकते हे सगळ्या त्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळेला आमचे चार खासदार निवडून आले होते तेवढ्या आम्ही सगळे एकत्र होतो. आणि नंतर वेगळी झाल्यामुळं मी एकटाच खासदार राहिलेलो आहे. त्यामुळं माझी इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी खासदार व्हावं, कवाडे सरांनी व्हावं, आमच्या राजेंद्र गवईने व्हावं. ते व्हायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी आमच्या समाजाच्या विचारवंतांनी थोडा समाजाचा जो एक तर बऱ्याच ठिकाणी मला दिसतंय की आता पूर्णेमध्ये आमचे नगरसेवक 8 होते. एकदा जे यादवराव भोगरेंच्या वेळेला भेट घेऊन आलो तर ते आमचे उपाध्यक्ष होते. आणि पॅन्थरच्या काळामध्ये जी प्रभाग पद्धती आहे ती नव्हती. त्यामुळं आमचा या प्रभाग पद्धतीला विरोध आहे. ते आहेच ते आता, पण चार मतदारसंघाचे 4 वार्डाचा एक प्रभाग असतो. त्यामुळं आम्हाला निवडून येता येत नाही, कारण 4ही ठिकाणी आम्हाला मतं मिळत नाही. पण एक वार्ड असेल तर आमच्या मतावर आम्ही अनेक ठिकाणी निवडून येऊ शकतो. तर त्याचा एकदा मुख्यमंत्र्यांची मी चर्चा करणार आहे. पूर्वीच्या अनेक वर्षांपासून ही वार्ड सिस्टीम होती आणि प्रभाग पद्धतीमुळं त्या नगरसेवकांना म्हणजे अडचणी होते आहे. त्यामुळे आपापल्या वार्डामध्ये काम कसं करायचं, काय प्रश्न आहेत, तर त्यामुळं त्याचा एक आमचा प्रयत्न आहे. तर आता ऐक्याबद्दल आपण सांगितलंय की आता बघूया, जर आम्ही एकत्र आलो तर समाजाचा त्यामध्ये मोठा फायदा आहे. आणि म्हणून जर असा कधी योग आला, तर योग नव्हे पण असा जर प्रयत्न झाला तर समाजातल्या काही विचारवंतांनी त्याचा विचार करावा. आणि जे काही लोक या पक्षात त्या पक्षात, या गटात त्या गटात, असं जे काही सगळं चाललेलं आहे, एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, अशा पद्धतीची भावना आपण ठेवू सगळ्यांनी काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तसा एक प्रयत्न झाला तर त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे. माझ्या मंत्रिपदापेक्षा मला समाजाचं ऐक्य फार महत्वाचं आहे. आणि माझ्या मंत्रिपदापेक्षा कार्यकर्ता म्हणून हे फार मोठं असं माझं मत आहे. मंत्रिपद येतात, खासदारकी येते जाते, पण कार्यकर्ता म्हणून माझं जे पद आहे ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं कार्यकर्ता म्हणून म्हणवण्यामध्ये मला स्वतःला आनंद आहे. आणि मी जे संघटना बांधलेलं आहे, माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेचा कसलाही फायदा मिळालेला नाही असे 99.99% कार्यकर्ते आहे. कुणाला काय फार मिळाले असं नाहीये. तर आम्ही शेगावकरांना मंत्री केलं, गंगाधर गाडेंना मंत्री केलं, आमच्या TM कांबळेंना MLC बनवलं, किंवा आमच्या राजा सर्वोदयांना महामंडळ दिलं, आमच्या अविनाश मातेकरांना मंत्रिपद दिलं. आमचे जवळजवळ 7 MLC त्या काळामध्ये झालेले आहे. पण या NDAच्या काळामध्ये मात्र आम्हाला MLC मिळत नाही आहे. पण या वेळेला मात्र देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला एक MLC आणि 1-2 महामंडळाची अध्यक्षपद आणि एक 40-50 जर आम्हाला महामंडळाची सदस्यपद मिळाली तर प्रत्येक जिल्ह्याला एखादं तरी पद देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे यावेळेला आमचा असा प्रयत्न आहे. आणि आता तिसऱ्यांदा राज्यसभेमध्ये जाण्याची संधी मला मिळणार आहे. एकतरी मी रिपब्लिकन पक्षाचा मी आता मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभेत आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा MOS आहे. आणि त्यामुळं मला नक्की राज्यसभा मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेला मी प्रयत्न केला होता की शिर्डीमध्ये मला लोकसभा लढायची आहे, पण एकनाथ शिंदेचा मेंबर ऑफ पार्लमेंट जे आमचे सदाशिव लोखंडे होते ते त्या ठिकाणी सिटिंग असल्यामुळं ती काय त्या जागा मला मिळू शकली नाही. पण माझी राज्यसभा होती. तर आता 7 जागांवर राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रात होत आहे. आणि 4 जागा BJPच्या गोट्यामध्ये येणार आहे. एक जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि एक जागा अजितदादा पवार यांच्या NCPला मिळणार आहे. 7वी जागा जी आहे त्या 7वी जागा ही महाविकास आघाडीची ऑपोजिशनची येऊ शकते. पण त्यांच्यामध्ये जर एकमत झालं नाही तर कदाचित 7वी जागा सुद्धा
आमच्याकडून उभी केली जाऊ शकते. म्हणजे अजून मग आता ही आणि ती जागा सुद्धा 7वी जागा सुद्धा आमची जर यांच्यात एकमत झालं नाही महाविकास आघाडीमध्ये किंवा ऑपोजिशनमध्ये, तर 7वी जागा सुद्धा आम्ही निवडून आणू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.